चहासाठी थांबवले. चहा हॉटेलमध्ये चहा नाही. आहे घरामध्ये सुख शांती समाधान लाभ. नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तर आजचा आपला व्हिडिओ आहे श्री शारदा सौभाग्यवती हळदी कुंकू महिला मंडळ सुकापूर या महिलांच्या माध्यमातून आज आपण तुळजापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर आणि जेजुरी असा 2 दिवसांचा प्रवास होणार आहे. आणि या 2 दिवसाच्या प्रवासामध्ये जे या शारदा सौभाग्यवती महिला मंडळ आहेत यांच्या माध्यमातून आपण आज फिरणार आहोत. आणि आजचा प्रवास आपला आहे पनवेल, सुकापूर ते तुळजापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर असा 2 दिवसांचा प्रवास होणार आहे आपल्या मित्रांनो. आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात कशी करणार तर पहिला गाडीला नारळ देणार. आणि गाडी आहे रोहित कंपनीची. गाडी एकदम मस्त आहे, पुशबॅक गाडी आहे. मी आतमध्ये गेलो होतो पहिला, जेव्हा महिला नव्हत्या आतमध्ये, कोणी आल्या नव्हत्या, तेव्हा मी गाडी जाऊन आतमध्ये चेक केली. गाडी एकदम मस्त आहे, पुशबॅक गाडी आहे आणि गाडीमध्ये आरामदायक गाडी आहे, मस्त आवडली मला. मी आतमध्ये जाऊन आलेलो आहे मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ चालू करायचा आहे. तर जर अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब करून घ्या. कारण आजचा व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे. कारण आपण गेल्या वर्षाचा जो व्हिडिओ बनवला होता एकविरेचा, त्या व्हिडिओत पण सर्वांना म्हणजे एकदम मस्त झाला होता व्हिडिओ. तर हा पण आजचा या व्हिडिओ आहे 2025मधला तुळजापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर. हा पण व्हिडिओ एकदम भारी होणार आहे, इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो. तर चला पटापट आपण सबस्क्राईब करून घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करून घेऊया मित्रांनो. तर व्हिडिओला सुरुवात करणार आहे ते आपल्या गाडीला नारळ देऊन. श्री शारदा महिला मंडळ हळदी कुंकू हे देवदर्शनाला जात आहे. त्यांचा प्रवास सुखाचा हो, दर्शन सुखाने वेळ मिळावं त्यांना आणि त्याला सुखरूप मुंबई शहरात आणावा आणि जन्म देत आहे. पाऊस सुटले मग बोलते महाराज की जय. सर्वांना सुखी घेऊन जा आणि सुखी घेऊन ये. गणपती बाप्पा झालं ना. तर आता आपण आताच गाडीला आपल्या नारळ दिलेला आहे. आपल्या गावदेवी मातेचं स्मरण करून, कुलदेवतेचं स्मरण करून एक आपण सिंपल दिलेलं आहे गाडीला. आणि आता आपला प्रवास चालू होणार आहे. पण आपण थोडंसं पुढं चालत जाणार आहोत कारण रस्त्याचं काम चालू आहे. त्यामुळे आपण थोडे पुढं, कारण आपल्या महिला पुढं चालत गेलेल्या आहेत आणि गाडी आपली बोलो तो थांबा बोलो गाडी चक्कर व्हिडिओ सुरू झाली होती यार. आता काय उजेडावाला नाही भेटणार नाही. रस्त्याचं काम चालू असल्या कारणाने आपल्याला इथं पुढं येऊन महिलांना बसायला झालं. तर नो प्रॉब्लेम. तरी पण आता आपला प्रवास आता चालू होत आहे पनवेल टू तुळजापूर. चला 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 चला.
काहीतरी साडीकडे थंडी हवा लागली बाकी त्यांची पण अवस्था लोट लोट तर कैसा मग बाकी त्यांची पाठी कोणची अवस्था बेकार हो. प्रवास आज ड्रायव्हर काकांच्या ह्याच्यावर आहे. पुणे एक्सप्रेस वे हायवे चालू झालेला आहे. आपण पुणे एक्सप्रेसवर एंट्री केलेली आहे. आता इथून आपला प्रवास चालू झालेला आहे हायवेने पुणे एक्सप्रेस वे. पुणे एक्सप्रेस हायवे आहे ना त्याच्या मध्येच हे पेट्रोल पंप आहे HP चं. तिथं गाडी थांबलेली आहे आपले पेट्रोल भरण्यासाठी. थोडंसं आतमध्ये महिलांनी एन्जॉय केलं, मस्त थोडेसे गाण्यावर नाचले वगैरे.
शारदा सौभाग्यवती महिलांचा, त्या महिलांच्या ग्रुपच्या माध्यमातून हे वर्षातून एकदा यांची ट्रिप असते. गेल्या वर्षापासून चालू झाली, हा दुसरा वर्ष आहे. या ट्रिपच्या माध्यमातून ते देवदर्शन करतात आणि थोडंसं एन्जॉय असतं त्यांचा. जेंट्स वगैरे कोण नसतं, फक्त आम्ही जेंट्स फक्त ह्याच्यात 3 माणसं असतो. मी, दत्ता आणि यावर्षी मामा आहे माझा, नाहीतर काका होते. हा गेले ब्लॉगिंगसाठी मी असतो आणि दत्ता जेवणाचं त्याच्याकडं जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट हे दत्ताकडे असतं. त्याने काय सांगणार तू? त्याने काय सांगणार? कुठे कशी सीट कशी वाजवणार? आम्हाला चहासाठी आणले मला. पेट्रोल पंपलाच हॉटेल आहे. मामा चहा आणायला गेले, चहा वगैरे पिणार. महिला आतमध्ये गाडीत बसल्या. आलो त्याला माहिती कोणाला आपण नोट शकत नाही का? रात्री नाही का ना सगळा रात्री करू सगळा.
बातें ये दिल की धड़कन काय ना चहासाठी थांबवली. चहा हॉटेलमध्ये चहा नाही, त्या स्वतः चहा बनवली आज, म्हणजे स्वतः रेसिपी बनवली. कुठं थांबलो आम्हाला पण माहीत नाही. चहा वगैरे झालेली आहे रेडी. ही आमची गाडी रोहित. तर आता निघतो इथून, म्हणजे भरपूर पुढं लांब किती आहे ते पण माहीत नाही, कारण हेच टायमिंग दिलेलं ड्रायव्हरने चहाला थांबायच्या अगोदर. आता म्हणजे चहाला अर्धा तास तर झालाय, अजून मला वाटते दीड तास म्हणजे 1:30 वाजेल तिथं तुळजापूरला पोचायला. तर आता मी इथून निघतोय. या हॉटेलच्या सामनेच आम्ही थोडं थांबलो, थोडा नाश्ता म्हणजे चिवडाचा नाश्ता केला आणि चहा बनवली स्वतःने आम्ही पिली. आता मी निघतोय पुढं तुळजापूर साईडला जाण्यासाठी. सोलापूरमध्ये एंट्री करतोय. सोलापूरमध्ये आता पोहोचलोय आपण. बराबर 1:15 वाजलेला आहे. शिवाजीनगर. आता आपण सोलापूर सिटीमध्ये आहोत. नंबर देतात
तुळजापूरमध्ये आलो आहे आम्ही आता सर्व. श्री शारदा सौभाग्यवती हळदी कुंकू महिलांचा ग्रुप हा तुळजापूरमध्ये आलेला आहे. चला, हे गेट आहे मंदिराचं. हा सर्व मंदिराच्या समोरील परिसर आहे. आता आपण मंदिराच्या गेटमध्ये एंट्री करणार आहोत. आपले शारदा सौभाग्यवती महिला मंडळ हे बघा पाठी सर्व. हा, मस्त. हा, हा लागला. हा, पाय पड चल. आईला दक्षिणा सोडा वगैरे. दोन लाईन आहेत, एक धर्मदर्शन आणि एक मुखदर्शन. आम्ही धर्मदर्शन लाईनमध्ये आहोत. 2 तास लाईनमध्ये गेले आमचे, पण आम्हाला धर्मदर्शनच घ्यायचं आहे महिलांना. आलेलो आहोत. आपले गाभाऱ्यात एंट्री होणार आहे देवीच्या, आई तुळजा भवानीच्या. घरामध्ये सुख शांती समाधान लाभू लाभू कल्याण दीर्घ आयुष्य दे, तब्येत आरोग्य चांगलं राहू दे. सगळं काय मनासारखं झाल्यानंतर पुन्हा सहपरिवाराला घेऊन दर्शनाला येऊ.
हा का आता आम्ही निघालो आहे अक्कलकोटसाठी. 6:15 वाजता गाडी सोडली आपण तुळजापूरवरून. आमचं तुळजापूरचं दर्शन हे 5:30पर्यंत कंप्लीट झालं. मग गाडीपर्यंत येईपर्यंत टाईम थोडंसं झालं, 15-20 मिनटं म्हणजे त्याच्यात गेले. आणि आम्ही 5:45-6 वाजतापर्यंत आम्ही गाडी तुळजापूरहून सोडलेली आहे. आणि आम्ही आता अक्कलकोटसाठी जातो. मस्त दर्शन झालं, सर्वांना एकदम प्रसन्न झालं. देवाच्या तीर्थस्थानी जाण्याचं हेच मुख्य कारण असतं. तिथं गेल्याच्या नंतर जो आपल्याला मिळणारा आनंद असतो ना, त्यासाठी तर आपण इथपर्यंत येतो. आपण त्या देवदेवतांचा आपण आशीर्वाद घेण्यासाठी येत असतो. तर आता निघालो आपण अक्कलकोटसाठी. व्हिडिओ स्किप करू नका. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना, सबस्क्राईब करून घ्या. जाऊया आपण अक्कलकोटसाठी. एक तर उद्या संध्याकाळची आरती करू. ते तर उद्या संध्याकाळची आरती करू आपण सगळेजण मिळून, नाही का? संध्याकाळची आरती 8:30 वाजता, 8:30 वाजताची आरती करू सगळेजण मिळून. तुळजापूरवरून आम्ही 5:45-6 वाजता निघालेलो. आणि इथं आम्ही आता 8 वाजता पोचलो. म्हणजे 8-8:15 वाजता पोचलो. म्हणजे 2 तास लागले आम्हाला तुळजापूर ते अक्कलकोट. तर आता मी पोचलो जस्ट अक्कलकोटमध्ये. आता महाप्रसादासाठी लाईन लावली महिलांनी. आम्ही पण लाईन लावलेली आहे. महाप्रसाद झाल्याच्या नंतर आम्ही दर्शनासाठी लाईन करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. तर तुटेल ती. तर आत्ताच आमचा महाप्रसाद वगैरे झालेला आहे. आमचं म्हणजे आमचे लहान तर आमचं महाप्रसाद झालेला आहे. आता आमच्या जे बाकीचे मेंबर्स बालकी ते पण आलेले आहेत. महाप्रसाद त्यांचा पण झालेला आहे. आता आम्ही दर्शनासाठी लाईन लावणार आहोत. फक्त महाप्रसाद एकदम मन प्रसन्न झाला. महाप्रसाद एकदम भारी होता, आवडला. तुम्हाला महाप्रसाद 2 टाईम अवेलेबल होते, दुपारी 1च्या नंतर आणि रात्री 8च्या नंतर. तुम्ही अक्कलकोटमध्ये आलात ना तर महाप्रसाद टेन्शन घेऊ नका. महाप्रसाद एकदम मस्त, महाप्रसाद एकदम भारी होता, आवडला पण ते. तर आता आपण आपले मेंबर्स लोक आलेले आहेत. आपण लाईन लावणार आहोत दर्शनासाठी. जाऊन झोपू शकतो. आमचे मेंबर्स लोक त्यांचं पण जेवण महाप्रसाद झालेलं आहे.